बाप मारायला नव्हता पाहिजे. चांगलं आठवतंय. होय, अगदी चांगलं आठवतंय. आणि आठवतंय म्हणून स्वतःची लाजही वाटते. तेव्हा मी कॉलेजला होतो, अभ्यास करायचो. पण अभ्यासापेक्षा उन्हाडक्या जास्त करायचो. उन्हाडक्या करायला पैसा लागायचा आणि पैसा कमवायची तर अक्कल नव्हतीच. म्हणून मग वडिलांबरोबर खोटं बोलायचो आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचो. बाप आमचा अडाणी, म्हणजे तसा शिकलेला, एसटीत कंडक्टर, पण नाकाच्या सरळ रेषेत चालण्याची सवय असल्यानं बाकी भानगडीत पडत नव्हता. पोरगा मोठ्या कॉलेजला शिकतोय याच्यातच त्यांना मोठं समाधान वाटायचं. मग उसनं पासनं कर, उपाशी राहून डबल ड्युटी कर, असलं काय काय करून ते मला पैसे द्यायचे. आणि मग मी पोरांसोबत पिक्चरला जायचो, फिरायला जायचो, पोरी फिरवायचो. एकदा तर एक पोरगी म्हणाली, अरे तुझे वडील काय काम करतात रे? तर ते कंडक्टर आहेत हे मला सांगायला लाज वाटली. म्हणून मी तिला ते एसटी डेपोचे मॅनेजर आहेत असं सांगितलं होतं. तसं सांगितल्यावरती मला पटली होती आणि तिला ते कंडक्टर आहेत हे कळल्यावर ती सोडूनही गेली होती. ती गेली तेव्हा लय वाईट वाटलं होतं. पण आता ती गेल्याचं बरं वाटतं. आणि आपला बाप काय चीज होता हे आठवलं की आपण त्याला किती फसवलं हे आठवून वाईट वाटतं. बाप जीवापाड प्रेम करायचा, पण त्या वयात मला त्याचं प्रेम कळतच नव्हतं. माझा जन्म झाल्यानंतर वर्षभरात आई आजारपणानं अपंग झाली. त्यावेळी आईचं वय होतं 21 आणि वडिलांचं वय होतं फक्त 24. तेव्हापासून वयाच्या 60 पर्यंत त्या माणसानं आपल्या अपंग बायकोला सांभाळलं, मनापासून जपलं. कारण फक्त एकच होतं, मी दुसरं लग्न करेल, पण काय गॅरंटी की दुसरी बायको माझ्या मुलांना खऱ्या आईचं प्रेम देईल. बाप प्रत्येक वेळी फक्त माझा विचार करायचा. त्यांनी मला पुण्यात कॉलेजला शिकायला पाठवलं, हॉस्टेल ऍडमिशन घेऊन दिलं, कॉलेजची क्लासची फी भरली. त्यांचा पगार जेमतेम होता. त्यामुळे माझ्यासाठी ते डबल ड्युट्या करून पैसा कमवायला लागले. आज आणलेला जेवणाचा डबा दुसऱ्या दिवशी रात्री खायला लागले. कधी कधी तर फक्त वडापाववर दिवस ढकलायला लागले. फाटके कपडे नेसून कामावर जायला लागले. फाटके कपडे नेसूनच कामावर यायला लागले. आणि मी फक्त त्यांच्या कष्टाचा पैसा उधळत राहिलो. वडिलांना डबल ड्युटी करण्यासाठी 120 किलोमीटर एसटी न्यावी लागायची. त्यावेळचं रस्ता असं होतं की एसटीतल्या माणसाची हाडं खिळखिळ व्हायची. हाडं खिळखिळ करत 8-10 तासांचा प्रवास करत आणि 2 वडापाववर दिवस ढकलल्यावर वडिलांना 700 रुपये मिळायचे. आणि मी कॉलेजमध्ये शायनिंग मारण्यासाठी 1000 रुपयांची जीन्स घालायचो. आपण बापाला फसवतोय याची कधी मधी जाणीव व्हायची, पण कॉलेजच्या वयात बापाला फसवणं स्वाभाविक असतं असं वाटून मीच माझी समजूत घालायचो. ती समजूत नसून फसवणूक होती हे लय उशिरा कळालं. हळूहळू बाप थकायला लागला आणि घराच्या रथाचे दोर हे माझ्या हातात यायला लागले. आधी भारी वाटलं, पण घराचे प्रमुख आहोत असं वाटायला लागलं. आता आपण म्हणणार तोच निर्णय. या आविर्भावात वावरायला लागलो. बाप रिटायर झाला. निवांत घरात पेपर वाचायला लागला. घराची, ऑफिसची, आई बापाची जबाबदारी हे माझ्यावर पडायला लागली. हळूहळू चिडचिड व्हायला लागली. 4 पैसा हाती आला आणि डोक्यावर अक्षता पडली. आई बापानं मोठ्या आनंदानं नव्या सुनेचं स्वागत केलं. काही वर्षांनी मी बाप झालो आणि आता माझा प्रवास सुरू झाला. रात्री अपरात्री लेकरू रडायचं आणि मी झोपेतून उठून गुमान त्याचे डायपर साफ करायचो. मध्यरात्री सारं शहर झोपलेलं असताना गॅलरीत घेऊन त्याला बसायला लागलो.
रात्री लेकरानं जागवलं म्हणून दुसऱ्या दिवशी ऑफिसात डुलक्या घ्यायला लागलो आणि बॉसच्या शिव्या खायला लागलो. रोज रात्री मित्रांसोबत गप्पा मारणारा मी आता लेकराच्या गोळ्या, औषधं, खेळणी, कपडे इत्यादी खरेदी करायला लागलो. घरी आल्यावर टीव्ही पाहत लवणारा मी आता कितीही थकून आलो तरी लेकरासोबत खेळायला लागलो. खूप चिडचिड होत होती पण मी शांत राहत होतो, कारण आता मी बाप होतो. एकीकडे माझा पोरगा मोठा व्हायला लागला आणि दुसरीकडे माझा बाप म्हातारा व्हायला लागला. आता मी बापाला नवे कपडे आणायला लागलो, लेकराला नवे कपडे आणायला लागलो आणि स्वतः मात्र जुन्या कपड्यात दिवाळी साजरी करायला लागलो. नवी कपडे पाहून बापाच्या डोळ्यात पाणी यायचं आणि त्या पाण्यात मला कॉलेजची जीन्स दिसायची, बापाची केलेली फसवणूक दिसायची, बापाने केलेलं काबाड कष्ट दिसायचं. बापाचं पाय धरून रडू वाटायचं. तुम्हाला मी लय फसवलंय हो बाबा, तुमच्या भोळेपणाचा मी लय फायदा घेतलाय असं म्हणत ढसा ढसा रडू वाटायचं. पण कितीही रडू वाटलं तरी मी कधीच रडलो नाही, कारण मी आता बाप झालो होतो. दिवस सरले, वडील आजारी पडले, बिछाण्याला खेळून राहिले. डॉक्टर म्हणाले थोडेच दिवस शिल्लक आहेत, जमेल तेवढी सेवा करा. तेव्हा वडील म्हणायचे, नितीन मला दवाखान्याला ने, मला इंजेक्शन द्यायला सांग, मला लय त्रास होतोय. रडक्या सुरात असं म्हणत ते ढसा ढसा रडायचे. तेव्हा त्यांच्या शेजारी बसलेली माझी अपंग आई त्यांचं डोळं पुसायचे, थरथरत्या हातानं त्यांचं पाय दाबायचे. तेव्हा मी बेडरूम मध्ये बसून ऑफिसचं ऑनलाईन काम करायचो. वडिलांच्या दवाखान्यासाठी डबल ड्युटी करायचो. वडील म्हणायचे मला ज्यूस पाज. तेव्हा मी त्यांच्या समोर बसून चमच्यानं त्यांना ज्यूस पाजायचो. जसा मी माझ्या लेकराला ज्यूस पाजला तसा मी बापाला ज्यूस पाजत होतो. माझा नातू झोपला का असं त्यांनी विचारलं. त्यावर मी होकार दिला आणि म्हणालो, तुम्ही आता शांत झोपा, सारखं सारखं कळू नका, झोपमोड होते. नाराजीतच त्याने होकार दिला आणि झोपले. क्षणभर माझ्या हाताला हात लावला आणि स्मित करत म्हणाले, तू ज्यूस पाजला, बरं वाटलं, पण बघ कसा शांत झोपतो आता. त्यांच्या या वाक्यावर मीही स्मित करत होकार दिला आणि लाईट बंद केली. पहाटे उठलो आणि वडिलांची तब्येत कशी आहे हे पाहण्यासाठी लाईट चालू केली आणि काळजा स्फोटच झाला. बाप आम्हाला कायमचा सोडून गेला होता. आता बघ आता कसा शांत झोपतो असं मन स्मित करते झोपले. तर परत न उठण्यासाठीच भल्या पाठी आई रडायला लागली, बायको रडायला लागली, मीही रडायला लागलो. पण क्षणात स्वतःला सावरलं. बायकोला आणि आईला गाडीत बसवलं, समोरच्या सीटावर वडिलांना बसवलं आणि गावाकडे गाडी नेली. आई रडत होती, बायको रडत होती, वडील शांत होते आणि मीही शांत होतो. रडणं शक्यच नव्हतं. आता मी बाप होतो. बाप शरीरानं मरतो पण आठवणीमधून कधीच मरत नाही. प्रत्येकाच्या घरात आपल्या मेलेल्या वडिलांचा फोटो असतो. माझ्याही आहे, पण मी तो फोटो आता काढून कपाटात ठेवून दिलाय. त्यांचा तो हसरा चेहरा पाहिला की मला माझीच लाज वाटायला लागते. मला घरातून पळून जावं वाटतं. मी त्यांना किती फसवलं, किती खोटं बोललो, सारं काही आठवतं आणि खजील व्हायला लागतं. त्यावेळी माझ्याकडून झाल्या चुका मी मान्य करतो, पण बाप नसताना मान्य करण्याला काय अर्थ आहे. म्हणून वाटतं बाप अजून जगायला पाहिजे होता. कदाचित धातीचं बळ अंगी घेऊन मी पायावर लोटांगण घालून सगळ्या चुकांची कबुली तरी दिली असती. आणि मला विश्वास आहे
त्यांनी मलाही माफ केलं असतं. कारण लेकरानं माफी मागितल्यावर माफ करायलाही समोरचा बापच असावा लागतो.